जायचा यायचा परत निघून गेला. पण ज्या वेळेस पोटात गेलेली दारू त्याला शांत बसू देत नव्हती, तो म्हणत होता त्या दिवशी घेतली मला कोणीच काही नाही म्हणलं, तर आज घेतल्याच्या नंतर कोण काय म्हणत, मला काहीच झालं नाही त्या दिवशी. आता मात्र पूर्ण व्यसनाच्या अधीन गेला. घरातली एक एक वस्तू विकू विकू लागला. एकदाचा प्रसंग आहे, एकदाचा प्रसंग आहे. बाहेर उधारी केली होती, माझी उधारी करून ठेवली. एकानं सांगितलं संध्याकाळी पर्यंत जर 5,000 जर नाही दिले तुझ्या बायकोच्या समोर येऊन तुला मारल्याशिवाय राहणार नाही, मारल्याशिवाय राहणार नाही. याला सांगितलं भाऊ माफ कर, मी संध्याकाळपर्यंत तुझे पैसे आणून देतो, पण माझ्या बायकोच्या समोर तू माझा अपमान करू नको, कारण तर माझ्या बायकोला ते सहन होणार नाही, सहन होणार नाही हो. कारण तर माझ्या बायकोची इज्जत 4 चौघात आहे. माझी पत्नी भागवत ऐकण्याकरता जाते, भजनाला जाते, सर्वांच्या सानिध्यामध्ये आहे. पण यदा कदाचित जर तुला जर माझ्या मनोवऱ्यात माझ्या पत्नीच्या समोर जर तुला जर मारला ना, ते तिला अपमान सहन होणार नाही, सहन होणार. मी तुला तुझे पैसे आणून देतो, पण माझ्या घरी येऊ नको, कारण शेजारी पजारी भाऊबंद आहे ना, माझी बायकोची लई इज्जत करतात, आणि तिच्या समोर तुम्ही जर मला जर मारलं तर तिला काय वाटेल, मेल्या जिवंत राहूनही मेल्यासारखं वाटल, म्हणून तुम्ही हे चूक करू नका. सकाळच्या वेळेला जेवण केलं. भोळी परती असणारी पत्नीने जेवण वाढलं नवऱ्याला. पत्नीला सांगितलं माफ कर ग, पुढे आतापर्यंत व्यसन केलं, पण एक काम कर, मी काय तुझ्या वडिलाला 5,000 रुपये मागून घेऊन ये, मी उद्यापासून दारू पिणार नाही, दारू पुढे बघणार नाही, पण मला माफ कर, पण एकदा 5,000 रुपये आणून दे, दुसऱ्याची उधारी द्यायची आहे. कारण ती भोळीभाळी पत्नी त्याचे तिच्या बोलण्यावर एवढा विश्वास ठेवला, एवढा विश्वास ठेवला की स्वतःची लहान ही मुलगी तिचा छान मेकअप केला, छान फ्रॉक घातला, मस्तकावर गंध लावलेला आहे, आणि लहान या लेकराला जवळ घेतलं. ती म्हणते बाळ मी तुझ्या मामाच्या घरी चालले, तू लवकर ये बरं शाळेतून, कारण मला शाळेतून यायला उशीर होईल, मामाच्या गावावरून यायला उशीर होईल, तू लवकर येशील, इकडे तिकडे थांबू नको, लवकर ये. म्हणजे हो आई लवकर ये. शाळेत पाठवून दिलं, जेवणाचा डब्बा पाठवला, पाण्याची बाटली भरून दिली. पोरगी चुमक चुमक पावलं शाळेमध्ये ताकद चालली. दुसरीला जाणारी मुलगी आई मामाच्या घरी गेली, मला संध्याकाळी काहीतरी खाऊ आणेल. पोरगी खुश आहे. याला वाटलं बायको माहेरी गेली. याला विचार केला माहेरावर 5,000 आणणार आहे, आणि आपली उधारी बरोबर 2-3 हजार रुपये आहे. पुन्हा त्याला परत 1000 रुपयाची दारू पिऊन बसलेला आहे. अमृत छोड़ा पिता है शराब को, भगवान के नाम को मोड़ लिया तू, भगवान के नाम को मोड़ लिया. अमृत छोड़ा पिता है शराब को, भगवान के नाम को मोड़ लिया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे.
जिसे पाना था उसको खो दिया. अमृताला सोडून दिलं, दारूच्या मागे लागला. त्याला वाटलं माहीरावरून 5,000 आणणार. 2-3 हजार रुपये उसने केले होते, उधारी केली होती. 2-3 हजार रुपये उधारी घालवून टाकायचे आणि पुन्हा येतपर्यंत 1000 रुपयाची दारू पिऊन उधारी करून ठेवली होती. फुल आजचा दिवस फुल एन्जॉय करायचा. दारू शांत बसू देत नव्हते, शांत बसू देत नव्हते. आणि ज्या वेळेस बायकोला माहेरावून येण्याच्या आत त्यानं 1000 रुपयाची दारू पिऊन घेतली होती. बायकोची वाट पाहत होता. त्याला नीट बसता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. घराच्या समोर चिंचेच्या झाडाखाली बसलेला आहे. त्या जवळ गेलेला आहे, पाण्याला भरलेले आहे, गच्च पाण्याला. दुपारच्या वेळेला झोपलेला आहे. संध्याकाळचे बराबर सायंकाळचे 4 वाजले. आता शुद्धवर आलेला आहे. परत जवळ पडलेली बॉटल पुन्हा परत तोंडाला लावली. त्यावेळेस तिचा नवरा माझी पत्नी काय येत नाही, 5,000 का आणत नाही. लांबूनच पत्नी येताना दिसली. त्याला फार आनंद झाला. 5,000 घेऊन आली असं, लांबून आली. आणि आल्याच्या नंतर हसल्यावर केला, ती हसली. नवरा कधी शुद्धीतच नव्हता, कधी शुद्धीत नव्हता. त्याला बाकीचं काहीच विचार नाही केला. अगोदर हात पुढे केला, पैसे दे. पत्नीला म्हणतात पैसे दे. तेव्हा तिने सांगितलं, हो आणले असते, आई आजारी होती, कालच हॉस्पिटलमध्ये नेऊन आणलं, बाबाकडे पैसे नाही. त्याने सांगितलं महिनाभर थांब, तुला महिनाभर थांबल्याच्या नंतर तुला पैसे आणून देतो 5,000 रुपये. पण आत्ता माझ्याकडे नाही. 5 महिन्याचा 10,000 देते, पण आत्ता नाही. असं म्हणल्याबरोबर असा राग आला की एक तिच्या कानाखाली लावून दिली. त्या धुंदीमध्ये पिण्याच्या याच्यामध्ये जशी कानाखाली मारली ना, रक्ताची चिंकाळी बाहेर पडली. त्याच्या डोक्याचे सलग मेंदूपर्यंत गेला. मारल्याच्या नंतर तिला पश्चाताप झाला. हे देवा, ती मनातल्या मनात म्हणते, ती म्हणते, देवा मी असं काय पाप केलं रे, मी असं कोणाचं काय पाप केलं, मी कोणाचं काय दुखवलं. मग की माझं याच्या संग लग्न झालं, जे मी वाटत नाही म्हटले, पण तिच्या मनात नेहमी विचार यायचा, या जिंदगीत कटकट राहण्यापेक्षा मरलेलं बरं, मेलेलं बरं. पुन्हा तिला तिचा विचार यायचा, समोर आपले मुलं बाळ, आपण मरून काय करू, आपण जर आत्महत्या जर केली तर आपल्या लेकराचं कसं होईल. आपल्यासाठी नाही पण त्या लेकरासाठी जगत होती. तो मनातल्या मनात म्हणायचा, मला धमकी देतो का, थांब तुझी धमकी बाहेर काढतो. त्यावेळेस यानं विचार मागचा पुढचा केला नाही. जवळ विहीर भरलेली आहे, तिला विहिरीत ढकलावं आणि पुन्हा परत विहिरीत ढकलून आपण पुन्हा परत काढावं. त्या धुंदीमध्ये त्यानं तिचे पाय दोरीने बांधले. जशी बकेट खालवर करते ना, तशी करावं, तिला शिक्षा द्यावं, परत बाहेर काढावं, असं त्याच्या मनात ठरलेलं होतं. आणि तेवढ्याही धुंदीमध्ये वर खाली करता विहिरीमध्ये त्यावेळेस खाली मोटर होती. माझी जसा वरून खालवर करण्याकरता दोर सोडला, तिने जेव्हा सोडलं तर दोर तर तिथून सुटून गेले ते. आणि सुटल्याबरोबर खाली जे मोटर फिट करून होते ना, त्या मोटरला तिचं मुलगा आदरलं. तिच्या अंतःकरणातून पार चिंगड्या उठल्या, रक्ताची धार लागली. तिचं डोकं आदरल्याबरोबर मोठीला डोकं आदरलं, डोकं फुटलं, ते नशीब ते तसेच विहिरीत पडले.
आणि खारी विहिरीत तळाला गेलेली वरचा तबंग रक्ताचा तबंग पाहिल्याच्या बरोबर दारूच्या नशेत असलेला माणूस बायको विहिरीत ढकली, त्याचं त्याला भान राहिलं नाही. पण ज्या वेळेस त्याला वीर लालबुंद झालेलं पाणी लालबुंद झालेलं ज्या वेळेस पाहिलं ना, मग त्याच्या लक्षात आलं की आपण आज काय करून बसलो. एवढ्या सुन्यासारखी माझी बायको आपण या दारूच्या व्यसनामध्ये आपण मारझोड करून त्या विहिरीत ढकलून दिलो. आपण आज काय करून बसलो. त्याला त्यावेळेस भान आलं आपण आज एवढी गोष्ट आपल्या हातून घडली. कोणामुळे झालं? दारूमुळे झालं, व्यसनामुळे झालं. एका मिनिटात दारू त्याची उतरली. आज काय घडलं? अकांत करू लागला, रडू लागला, माझी पत्नी विहिरीत पडली, माझी पत्नी विहिरीत पडली. गुंगू लागला. आजूबाजूचे लोक धावत आले. त्याने विहिरीत पडलेल्या बाईला बाहेर काढलं. तिची प्रेत यात्रा सौभाग्यवती असणारी स्त्री, तीच प्रेम आता तिचं प्रेत अंगात सजलेलं आहे. जा विचारा माय, तिच्या पदरात पडली असेल, तिला संसार कसा करत असेल, कसा करत असेल तिचं तिला माहीत असेल. लहान मुलगी शाळेत गेलेली पोरगी घराच्या समोर गर्दी झालेली आहे. आणि त्या मुलीला तिला सांगितलं, ग तुझ्या घरासमोर खूप गर्दी आहे, अंगणात खूप गर्दी आहे. पोरगी अशी लहानशी पोरगी होती, मामाच्या घरी गेली होती. तिला वाटलं आई मामाच्या घरी गेली होती, मामा आला असेल, मामी आली असेल म्हणून माझ्या घरी गर्दी जमलेली असेल. दुसरीला गेलेली मुलगी धावत पळत घरात येत आहे. तिनं बघितलं त्या ठिकाणी आपली आई मरून पडलेली आहे. पोरगी जवळ आहे. जवळ आली म्हणजे महाराज आई 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 म्हणून अशी अकांत करत आहे. त्यावेळेस मुलगी म्हणते झोपली. आई अशी का झोपली? मला तू खायला आणणार होती ना? आई मामानं मला काही दिलं नाही का? अशी काय झोपली? लोकांनी त्या लेकराला दूर केलं. त्या लेकराला दूर केलं. तिची अंतयात्रा काढल्या गेली. पुढे